सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुमारे 75 कोटींचे कर्ज घेऊन ही रक्कम अन्यत्र वळवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने नवले यांच्यासह सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता। नवलेंनी कर्जासाठी अर्ज दाखल करताना संस्थेच्या सर्व शिक्षण संस्था आणि शाखांमध्ये नवीन बांधकाम साहित्याचा पुरवठा सुधारणेसोबतच नरे येथील नवीन डेंटल कॉलेज सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली होती। मात्र चुकीची माहिती देऊन बँकेच्या कॉर्पोरेट शाखेचे सहाय्यक महाव्यवस्थापक सावंत यांनी नवलेंना कर्ज देण्यास शिफारस केली। त्यानुसार 75 कोटी 1 लाखांचे कर्ज 2012 ला मंजूर करण्यात आले। कोणताही स्पष्ट प्रस्ताव तसेच पडताळणीशिवाय हे कर्ज देण्यात आले होते। हे कर्ज देताना बँक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसवली होती। यानंतर आता नवले यांनी कर्जाची परतफेड न केल्याने हे खाते एनपीए ला गेले। त्यामुळे बँकेला 58 कोटी 4 लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीमध्ये सांगण्यात आले। त्यामुळे सर्व कागदपत्रे आणि इतर गोष्टी हस्तगत करण्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे। या प्रकरणात सीबीआयचे अधिकारी आणखीन तपास करत आहेत। शार्प न्यूज पुणे।